नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पाठीमागच्या 2 लेक्चरमध्ये आपण जे आहेत यांचे भिल्लांचे बंड आपण बघितलेला आहे आणि रामोशांचा जे उठाव आहे त्याच्याबद्दलची आपण माहिती जी आहे ती बघितलेली आहे। तर या लेक्चरमधून आपल्याला जे कोळ्यांचे बंड किंवा कोळ्यांचा जो उठाव आहे तर त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती आपल्याला बघायची आहे। सो केअरफुली तुम्ही शेवटपर्यंत बघा, ऐका, म्हणजे तुमची डायरेक्टली उजळणी जी असेल ती कोळ्यांच्या उठावाच्या संदर्भामधील ती तुमची होऊन जाईल। ठीक आहे, तर बघा आता सुरुवात करूया। तर कोळ्यांचा जो उठाव झाला हा मॅक्झिमम जो आहे तो पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो। ठीक आहे, पण याचा जो प्रसार आहे हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो, पण मेजर जे आहे ते पुणे आणि नगर जिल्हा कोळ्यांच्या उठावाशी संबंधित हे 2 जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील। ठीक आहे, पुढे कोळ्यांच्या उठावांची जी वर्ष आहेत ते आहेत इसवी सन 1828, 1839, 1844 ते 48। बघा, 1828, 1839, 1844 ते 48 म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये जे उठाव आपण म्हणतो तर ह्या 3 साली कोळ्यांनी उठाव केलेला होता। 1828, 1839, 1844 ते 48 या साली। नंतर कोळी समाजाचं जे विभाजन आहे ते बघा कशा प्रकारचं आहे। तर साधे कोळी आहे, डोंगरी कोळी, तसंच सोन कोळी आणि महादेव कोळी इत्यादीमध्ये इत्यादी समाजाचं जे विभाजन झालेलं आहे त्याच्या स्वरूपाचं या कोळी समाजाचं विभाजन झालेलं आहे। साधे कोळी, डोंगरी कोळी, सोन कोळी आणि महादेव कोळी। नंतर कोळी समाजाच्या उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केलं तर भाऊ खेर, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे या व्यक्तींची नावं लक्षात ठेवा। भाऊ खेर, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे यांनी कोळी समाजाच्या उठावाचं काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे। नंतर कोळी जो उठाव आहे याला राजकीय स्वरूप प्राप्त होतं, कारण हे जे वर तुम्हाला व्यक्ती सांगितल्या भाऊ खेर, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे हे एकेकाळी पेशव्यांचे अधिकारी होते, त्याच्यामुळे या उठावाला जे आहे ते राजकीय स्वरूप जे होतं ते प्राप्त झालं। परिणामी हा जो उठाव आहे तो सुद्धा इंग्रजांनी दडपून टाकला आणि त्याच्यामध्ये जवळपास 54 लोकांवरती जो होता तो खटले दाखल केले, त्यापैकी 28 जणांना शिक्षा दिली आणि 2 व्यक्तींना त्यापैकी फाशी दिलेली होती। ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समज असेल बेसिक। तर कोळ्यांचा उठाव पुणे नगर जिल्हा, उठावाची वर्षे 1828, 1839, 1844 आणि 48। कोळी समाजाचं विभाजन साधे कोळी, डोंगरी कोळी, तसंच सोन कोळी, महादेव कोळी इत्यादीमध्ये सुद्धा कोळी समाजाचं विभाजन झालेलं आपल्याला दिसून येतं। कोळी समाजाच्या उठावाचं नेतृत्व भाऊ खेर, चिमाजी जाधव आणि नाना दरबारे। कोळी उठावाला राजकीय स्वरूप प्राप्त झालं कारण याचं नेतृत्व करणारे एकेकाळी पेशव्यांचे अधिकारी होते। नंतर हा उठाव जो आहे तो इंग्रजांनी दडपून टाकला, मोडून काढला हा उठाव आणि 54 लोकांवरती खटले दाखल केले, त्यापैकी 28 जणांना शिक्षा झाली आणि 2 व्यक्तींना फाशी देण्यात आली। पुढचा पॉइंट आहे, कोळी समाज जो आहे हा मोठ्या संख्येने कुठे केंद्रित झालेला आहे तर कोकण किनारपट्टी आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामधील, तर तिथं कोळी जमात किंवा समाज आहे हा मोठ्या प्रमाणात केंद्रित झालेला आपल्याला दिसून येतो। कोळी समाजाचा पारंपरिक व्यवसाय काय होता, मासेमारी, रखवाली आणि जहाज निर्मिती असे कोळी समाजाचे पारंपरिक व्यवसाय होते। मासेमारी, रखवाली आणि जहाज निर्मिती। तर शिवकाळातील त्यांचा व्यवसाय काय होता तर किल्ल्यांची जबाबदारी, म्हणजेच काय तर ते रखवाले जे आहे ते किल्ल्यांची करायचे, म्हणजे किल्ल्यांची जबाबदारी सुद्धा ते सांभाळायचे। हा कोळी समाजाचा काय होतं पारंपरिक व्यवसाय होता। नंतर कोळी समाजातील लोकांचा नौदलामध्ये समावेश जो आहे तो कोणाच्या काळामध्ये करण्यात आला तर आंग्रे यांच्या काळामध्ये जो आहे हा कोळी समाजातील लोकांचा नौदलामध्ये समावेश करण्यात आला। नंतर ब्रिटिशांनी काय केलं की वरील व्यवसाय जे होते त्यांचे ब्रिटिश आल्यानंतर, म्हणजे मासेमारी, रखवालदारी असेल किंवा जहाज निर्मिती असेल, हे व्यवसाय मोडीत काढले, त्याच्यामुळे कोळी लोकांनी काय केलं, उठाव केला। ठीक आहे, 1831 पासून थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांनी उठाव केलेला होता, पण नियोजनामध्ये सुसूत्रता नव्हते, त्याच्यामुळे उठाव जे होते ते इंग्रजांनी मोडून काढले। पण व्यापक स्वरूपाचा उठाव जो होता तो 1839 साली उठाव त्यांनी केलेला आहे। ठीक आहे, तर आपण 3 मगाशी बघितले, एक 1828 ला एक होता, याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगितलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये 1828 साली एक उठाव त्यांनी केलेला आहे व्यापक प्रमाणामध्ये, 39 साली केलेला आहे, 1844 आणि 48 साली केलेला आहे। तर हा जो उठाव होता हा थोड्याफार प्रमाणामध्येच त्यांनी केलेला होता आणि याच्यामध्ये सुसूत्रता नव्हती, त्याच्यामुळे तो उठाव जो आहे तो मोडून काढलेला आहे। त्याच्यामुळे कन्सिडर केल्यानंतर तर 3 वर्ष जे आहेत कोळी समाजाच्या उठावाची ते आपल्याला महत्त्वाची ठरतात। ठीक आहे, तर 1839 साल हे त्यापैकीच एक आहे। त्याच्यानंतर पुढे आहेत शिवरोज। हे कोण होते, पुण्यातील असिस्टंट कलेक्टर होते शिवरोज। त्यांनी पुणे जिल्ह्यातील कोळ्यांचा जो उठाव होता तो मोडून काढला आणि उठाव मोडून जवळपास 47 लोकांवरती खटला भरला। हा खटला भरण्याचं कारण असं होतं कारण घोड नदी जो पुणे जिल्ह्यामध्ये घोड नदी आहे येथील सरकारी खजिना जो होता हा कोळी लोकांनी लुटलेला होता आणि त्याच्यामध्ये ते लुटमारी केली होती। असे जवळपास 47 लोकांवरती यांनी खटला भरलेला होता शिवरोज यांनी। शिवरोज कोण होते, पुणे येथील असिस्टंट कलेक्टर होते। तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील। ठीक आहे, नंतर एक नाव लक्षात ठेवा तुम्ही, रामचंद्र गणेश गोरे। काय नाव आहे यांचं, रामचंद्र गणेश गोरे। हे पुणे येथील ब्राह्मण होते। ठीक आहे, ब्राह्मण समाजातील होते रामचंद्र गणेश गोरे आणि हे कोळी उठावामध्ये सहभागी झालेले होते। रामचंद्र गणेश गोरे यांचं तुम्ही नाव लक्षात ठेवा, विचारू शकता योग। ठीक आहे, पुढे बघा, नंतर राघोजी व बापू भांगरे
यांनी काय केलं 1844 मध्ये पुण्यातील सरकारी खजिने असतील, कार्यालय असतील आणि सरकारी बंगले लुटण्याचं काम हे राघोजी आणि बापू भांगरे यांनी केलं. या कामी त्यांना रामोशांची मदत सुद्धा मिळालेली होती. यांना पकडण्यामध्ये राघोजी आणि बापू भांगरे यांना पकडण्यामध्ये सुरुवातीला काही इंग्रजांना यश आलेलं नाही. त्याच्यानंतर भांगरे बंधूंनी सावकारांचे नाके कापण्याचा उपक्रम जो होता त्यांनी हाती घेतला. ठीक आहे, परिणामी सावकार जे आहे ते तिथून पलायन करू लागले. त्याच्यानंतर राघोजी भांगरे याच्यावरती इंग्रजांनी काय केलं, नंतर 5,000 रुपयांचं बक्षीस त्यांच्यावरती ठेवलं. 1848 साली त्यांना पकडलं आणि त्यांना पकडून फाशी देण्यात आली. ठीक आहे, तर हे राघोजी आणि बापू भांगरे यांचा अशा प्रकारचा उल्लेख आपल्याला दिसून येतो. 1844 हे साल लक्षात ठेवा तुम्ही. तर त्यांनी पुण्यातील सरकारी खजिने, कार्यालय, सरकारी बंगले लुटली. त्यांना रामोशांची मदत मिळाली. त्यांना सुरुवातीला पकडण्यात काही इंग्रजांनी यश आलेलं नाही. भांगरे बंधूंनी नंतर आपला मोर्चा सावकारांच्याकडे वळवला. त्यांची नाकं कापण्याचा त्यांनी उपक्रम हाती घेतला, कारण ते इंग्रजांना मदत करायचे, तसंच गरिबांना लुटायचे सावकार लोक जे होते ते. त्याच्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावरती 5,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं राघोजी भांगरे यांच्यावरती. ते 1848 साली त्यांना पकडण्यात आलं आणि त्यांना पकडून फाशी देण्यात आली. नंतर कोळी समाजाचा उठावाचा प्रसार कुठे कुठे झालेला होता, तर पुणे, अहमदनगर हे आपल्याला माहितीच आहे, पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला कोळी समाजाचा उठावाचा प्रसार झालेला आपल्याला दिसून येतो. कोळ्यांचं जे उठाव जे आहे ते इंग्रज पूर्णपणे काही आटोक्यामध्ये आणू शकले नव्हते. हा पॉईंट लक्षात ठेवा. हा उठाव पूर्णपणे दडपला का इंग्रजांनी, तर ह्या दडपू शकले नाहीत ते. त्याच्यामुळे हा पॉईंट इथे लक्षात ठेवा. आयोग इथं तुम्हाला विचारू शकतो. नंतर सशस्त्र क्रांतीचा सर्वात अगोदर पहिला उद्घोष महाराष्ट्रामध्ये झाला. तोही रामोशी, भिल्ल आणि कोळी जमातीत. हे विशेष होय आणि त्यांच्या उठावाची ऐतिहासिक, समाधानकारक व तार्किक संगती लावणे आजही कठीण आहे, असं मत ह. म. घोडके यांनी महाराष्ट्र गाथा या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. तर आता लक्षात ठेवा, ह. म. घोडके यांचा एक ग्रंथ आहे महाराष्ट्र गाथा. तर या महाराष्ट्र गाथामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की सशस्त्र क्रांतीचा सर्वात अगोदर पहिला उद्घोष जो असेल तर तो महाराष्ट्रामध्ये झाला. तोही रामोशी, भिल्ल आणि कोळी जमातीत झाला. हे विशेष आहे आणि त्यांच्या उठावाची ऐतिहासिक, समाधानकारक आणि तार्किक संगती लावणं आजही कठीण आहे, असं मत जे आहे ते ह. म. घोडके यांनी महाराष्ट्र गाथा या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलेलं होतं. ठीक आहे, तर अशा स्वरूपाची माहिती आहे कोळी समाजाची. तर ही तुम्ही एकदा 2-3 वेळा तुम्ही ऐकून घ्या, म्हणजे तुमचं डायरेक्टली उजळणी जी असेल त्या मुद्द्याची होऊन जाईल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. ज्यांनी अजून आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.